ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। कात्रज कोंढवा रोड श्री शिवछत्रपती प्राथमिक माध्यमिक विद्यालय यामध्ये मातृपितृ पूजन हा कार्यक्रम घेतला। आपली भारतीय संस्कृती सांगते मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव हे संस्कार पुढच्या पिढीला मिळण्यासाठी आम्ही हे कार्यक्रम घेत असतो। त्यामध्ये बालसंस्कारही घेत असतो। आज असाच हा कार्यक्रम इथे संपन्न झाला। जवळजवळ 200 पेक्षा जास्त पालक इथे उपस्थित होते आणि विशेष म्हणजे माता आणि पिता दोघेही उपस्थित होते। त्यांनाही या कार्यक्रमाचा लाभ मिळाला, आनंद मिळाला। आजच्या या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जगामध्ये TV, मोबाईल याच्यामुळे माता पिता आणि मुलं यांच्यामधला संवाद कमी झालेला आहे। आज या कार्यक्रमाच्या रूपाने त्यांना मुलांना हृदयाशी घट्ट धरता आलं। त्यांनी त्यांच्या फिलिंग्स व्यक्त केल्या आणि त्यांना या कार्यक्रमातून पूर्ण आनंद मिळाला। आणि हा कार्यक्रम भारतात आणि भारताबाहेर 140 देशांमध्ये दरवर्षी राबवला जातो। हरियाणा, गुजरात किंवा राजस्थान अशा ठिकाणी प्रत्येक शाळेला 14 फेब्रुवारीला मातृपितृ पूजन दिवस कंपल्सरी केलाय। आणि या आठवड्यात छत्तीसगड सरकारने सुद्धा आदेश काढलेत की 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे न करता मातृपितृ पूजन करायचं। बापूजी आजमध्ये आहेत, त्यांना बेल भेटत नाही, त्याचं कारण काय सांगता अपील करा। मी सरकारला नम्र अपील करत आहे की संत श्री आसारामजी बापू गेली 55 वर्ष समाजाच्या हिताची, देशहिताची कार्य करत आहे, परंतु केवळ हिंदू संत म्हणून ते आज जेलमध्ये आहेत। याच्यामध्ये फक्त देशातून नाही तर परदेशातूनही मोठं षडयंत्र आहेत। करोडो रुपये बापूजींना आतमध्ये पाठवण्यासाठी खर्च केलेले आहेत आणि बापूजींना 1 दिवसाची सुद्धा, 1 तासाची सुद्धा बेल 11 वर्षात मिळाली नाही। जेथे नेता लोक असतात किंवा हिंदी फिल्ममधले ॲक्ट्रेस असतात, मोठे मोठे गुन्हे करतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी 1 तासात बाहेर येतात। जिथे पॉप वगैरे त्यांच्यावरती, मिशनरीवाल्यांवरती पाठीमागे 13 नन यांनी सरकारला अपील केलं होतं की तुम्ही आम्हाला न्याय द्या त्यांच्या लोकांपासून, फादर लोकांपासून, परंतु ती व्यक्तीसुद्धा दुसऱ्या दिवशी जेलमधून बाहेर आली। त्या ननला न्याय मिळाला नाही आणि आज लाखो महिला बापूजींसाठी अपील करत आहे। एका मुलीच्या बोलण्यावर सरकार विश्वास ठेवू शकतं आणि करोडो महिलांच्या बोलण्यावर सरकार विश्वास ठेवू शकत नाही, न्यायपालिका विश्वास ठेवू शकत नाही। हे दोघलंपण आहे। तर प्लीज आमची विनंती आहे, आमच्या गुरूंना न्याय द्या। नमस्ते, मी सौ शोभा विठ्ठल खाटपे, मुख्याध्यापिका, श्री शिवछत्रपती प्राथमिक विद्यालय। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळा वेगवेगळ्या सहशालेय उपक्रमांचं आयोजन करते। या सहशालेय उपक्रमातून पालकांचं उद्बोधन, प्रबोधन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, यामध्ये मानसिक विकास, भावनिक विकास, त्यानंतर शैक्षणिक विकास व्हावा यासाठी अनेक उपक्रमांची गुंफण घातली जाते। मातृपितृ पूजन हा जो उपक्रम आहे हा श्री व सौ घोगरे या दाम्पत्याने अनेक वर्ष आमच्या शाळेमध्ये राबवला आहे। पण यावर्षी आम्ही नाना धर्म निगूढ तत्व निश्चिता यत संस्कृती राजते, वेगवेगळ्या धर्मांनी युक्त असलेल्या आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पालकांना, वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये येणाऱ्या पालकांसाठी हा उपक्रम आम्ही घेतला। प्रत्येक वर्गातून जास्तीत जास्त पालकांनी सहभागी व्हावं यासाठी आम्ही शाळेतून सूचना विद्यार्थ्यांना दिल्या आणि व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला केला जातो। तर विद्यार्थ्यांना आम्ही 14 फेब्रुवारीच्या ऐवजी पूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण दिवस मातृपितृ पूजन करावं आणि वर्षभर विद्यार्थ्यांनी हे संस्कारांची शिदोरी जपावी यासाठी हा उपक्रम आम्ही अतिशय नियोजनबद्ध आणि छान पद्धतीनं आयोजित केला। याचा उद्देश पालक उपस्थित राहिल्यानंतर सफल झाला असं मला वाटतं। श्री व सौ घोगरे यांचं वेळोवेळी आमच्या संस्थेला मार्गदर्शन असतं आणि वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्कारांची शिदोरी ते देत असतात। यापूर्वी त्यांनी
तुलसी रोप हे प्रत्येक विद्यार्थ्याला तुलसीचं रोप देऊन त्याचं महत्त्व, आयुर्वेद याचं सर्व जे काही आहे उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न खूप छान आहे. असे वेगवेगळे उपक्रम आमच्या विद्यालयात त्या राबवत असतात आणि आमच्या विद्यालयसुद्धा आमच्या सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय रमेशजी गायकवाड साहेब यांच्या प्रेरणेतून, मार्गदर्शनातून ते नेहमी आम्हाला प्रबोधन देत असतात आणि असे उपक्रम आम्ही वेळोवेळी विद्यालयात राबवत असतो. शिवाजी महाराजच्या प्रतिवर्षी पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये शिवछत्रपती प्राथमिक माध्यमिक विद्यालयाने जो हा उपक्रम सुरू केला आहे, खरंच हा कौतुकास्पद आहे आणि ह्याचा आदर्श इतर विद्यालयांनी घ्यावा अशी मला वाटते. आणि सर्वप्रथम आपण आत्ताच बघितलं 22 जानेवारीला हा जो हिंदुस्थानाला नाही देशाला जसा गौरव झाला की श्रीरामाचं मंदिर झालं, त्या मंदिराने हिंदू संस्कृती ही सर्वांनाच कळाली. आणि आत्ताच मॅडमने सांगितलं की हिंदूंच्या संतांवरतीच खूप अन्याय होतो आणि त्यांना षडयंत्र रचून कुठंतरी अडकवलं जातं. तीच माझी सर्व हिंदूंना एक विनंती की हिंदू आणि आपली संस्कृती जपली पाहिजे, संस्कृती वाढली पाहिजे. आणि आपण जर ही आपल्या संस्कृतीचं आचरण केलं तरच मुलांना पुढं काहीतरी कळलं, नाहीतर काही कळणार नाही. आणि जास्त न बोलता मी इथंच थांबतो. ही कविता आपण नेहमी म्हणतो पण आपल्याला समोर आणता आलं नाही. पण आज या शिवछत्रपती शाळेने जी नवीन उपक्रम राबवलाय ना, त्यामुळे आज आपल्याला आपण जेव्हा आपल्या मुलांकडून आपली पूजा करून घेत असतो ना, तेव्हा आपल्यालाही आपल्या आई वडिलांनी जे आपल्यासाठी झिजले, राबले, त्यांची कर्तव्य पार पाडले ते आपल्याला संपूर्ण आठवले. आणि त्याचीच प्रेरणा घेऊन आपण आपल्या मुलांना सुद्धा त्याच पद्धतीने, त्याच प्रेरणेने आपण त्यांना पण मदत करूया, त्यांनाही सहकार्य करूया. आपण जे पेरलं तेच पुढे उगवणार आहे, आपण जे पेरलं तेच पुढे उगवणार आहे. त्यामुळे आपण जसे वागलो तेच पुढेही आपले मुलं वागतील, त्यासाठी आपणही चांगले वागले पाहिजे.